कशी मिळेल याच्यासाठी हे या ठिकाणी बसलेले वक्ते फुले असेल, सुरेश भाऊ खंगार असेल किंवा अनिल दिगोरे असेल, के नान्हे सर असेल, डॉक्टर साहेब असतील आणि गावातल्या प्रत्येकाने आपल्याला मुक्त वसाहत कशी मिळेल याच्यासाठी लढा तयार केला आणि गावागावामध्ये एक लढा तयार घेऊन जिल्ह्यावर त्यांनी संघर्ष केला आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून आज आपल्या समाजाला, आज आपल्या हक्काची घरकुल निर्माण झाली आणि हक्काची घरकुल निर्माण होण्यासाठी सगळे लेकरं मुंबईला आजही आपल्याला निधी मिळायला पाहिजे याच्यासाठी संघर्ष करत असतात. कशासाठी की माझ्या समाजाला काहीतरी दशा आणि दिशा आणि विषमता याची आपल्याला काय करायची आहे, अंमलबजावणी करायची आहे. आमच्या समाजाची विषमता अशी आहे की आम्हाला शिक्षणाचा जास्त शिक्षण नसल्यामुळे आम्हाला शिक्षण काय होते हेच माहित नाही. म्हणून माझ्या महिलांना घरी असतील, कुठेही असतील, शेतावर असतील, काम करत असतील, माझ्या महिलांना एकच धडा शिकवायचा आहे की आपले लेकरं जेव्हा शाळेतून येतात तर त्यांची पुस्तक आणि पाटी पाहण्याचा अधिकार फक्त आणि फक्त महिलांना असतो. पुरुष दिवसभर कामामध्ये वनवनामध्ये भटकत असतो, पण महिला जरी काम करून आली तरी ती रात्रीच्या 9 वाजेपर्यंत कधीच झोपत नाही. का? कारण तिला पूर्ण कुटुंबाची काळजी करावी. म्हणून माझ्या महिलांनो, आज तुम्ही विज्ञानाचा जग आहे आणि विज्ञानाच्या जगामध्ये प्रत्येकाच्या घरात एक मोबाईल आहे. आता प्रत्येकाच्या घरात मोबाईल असेल तर मुलगा बिघडेल असं एक तुमचा आत्मविश्वास असते आणि मोबाईलच्या दुनिया जर असले तर आपला मुलगा सुधारेल आणि त्याच्यातले चांगले गुण घेणे आणि वाईट काय आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. आज तुम्ही तुमचे लेकरं जेव्हा शाळेतून येतात त्यावेळेस त्यांच्या हातात तुम्हाला मोबाईल मिळतो, पण त्यांना चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हेच माहित नाही. आणि आपण सुद्धा या ठिकाणी बसलेलो आहोत ना, आपल्यालाही माहित नाही चांगलं काय आणि वाईट काय आहे. आज तुम्ही विचार करा, पहिल्याच्या काळाचा विचार आणि आजच्या काळाचा विचार.